श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आपल्या स्वामी माऊलींमुळेच मिळते. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल तुम्ही कधीही विसरू नका. मी आहे तुझ्या पाठीशी, घाबरू नकोस. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरण्याची गरज नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामानेच काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जात असते. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामत राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरे जायचं असतं. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती ही कायम होत असते. कुणी नावे ठेवली तर थांबायचं नाही. आपण आपलं चांगलं काम करत राहायचं. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट ही अशक्यच नाही. जी झुंज तू खेळत आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. असं म्हणतात, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतळी करतो. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव हे सोसावे लागतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. प्रार्थना करा, प्रगती होईल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. समाधानी राहा, सुखी व्हाल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका तर अमर व्हाल. व्यसन सोडा तर शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान धर्म करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे. मी चराचरातून व्यापून आहे. मी वारा आहे.
आणि मीच पाणी आहे. आकाशही मीच आहे. गाणगापुरातच ही मीच आहे. दुर्वावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून काय फायदा नसतो. मीपणा दूर ठेवून विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. कृपानेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपतं. स्वामीचरणी मन सहज दृढ होतं. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निर्धार. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधीही कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि स्वामींवर निशंक सोपव. कर्म करत राहा, फळ हे मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. बंद करून कर आठवण, बघ मी तुझाच आहे विश्वास. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. फूल बनून हसत राहणे हे जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्व आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे महत्त्वाचं आहे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे चित्तरूप बघूनी, तुझे स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे या जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती ही साथ देते. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ श्री स्वामी समर्थांचे नाव. ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, मीच पकडेल तुझा हात. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही आणि समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल, तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच मी धावत येईन. हाच तुला आशीर्वाद. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख हे उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख हे कोणाला कळलं नसतं. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दामून अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या,
परमेश्वर आपली नियत ओळखूनच आपल्याला त्याचं फळ देत असतो. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. काळजी करू नकोस, आयुष्य सुंदर आहे. कर्मावर विश्वास ठेव. कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर राखा. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळच मिळणार नाही. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर. मी तुझ्या पाठीशी आहे. एक शब्द आहे नशीब, यांच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका. त्याच हाताने प्रामाणिकपणाने काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या. विभूतीनं मना ध्यानादे तीर्थ, स्वामींचं या पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती कदा स्वामीच्या घेई हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं असतं असं म्हणणं पण चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथूनच देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे. अरे, कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळेच मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नका. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. अशाश्वतावर अवलंबून राहू नकोस. शाश्वत केवळ हरिनाम आहे. स्वामीनाम. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहील, पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नकोस. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस. जोपर्यंत आम्ही तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अंधपतन निश्चित आहे. दुसऱ्यांचं ऐका, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. स्वामींच्या त्या सल्ल्यांची पारख करा, त्याआधी ते आचरणात आणू नका. अरे, शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरूंची कास सोडू नये. संकट पूर्वक्रमामुळे येतात. स्वामी कृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकरच आपली सुटका होते. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे. आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणं ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. लक्षात ठेव, सामर्थ्य गुरुवचनात असतं, साधन म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही. आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा,
विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होतं. अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येत असतो.